महाराष्ट्र 24 तास न्यूज, जिथे प्रश्न विचारले जातात थेट, जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच। आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष, आम्ही असणार नेहमीच तुमच्या सोबत। कारण महाराष्ट्र 24 तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ, तुमचा साथीदार, तुमचा आवाज। म्हणूनच आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र 24 तास न्यूज। कारण हा प्रवास आहे तुमचा, तुमच्या हक्काचा, तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा। महाराष्ट्र 24 तास न्यूज। श्रीरामपूरमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना, बंटी जहागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू। श्रीरामपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली आहे। श्रीरामपूर येथील बंटी जहागीरदार यांचा गोळीबाराच्या घटनेत उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी श्रीरामपूर शहरातील कॉलेज रोड परिसरात असलेल्या संतलूक हॉस्पिटलसमोर अज्ञात व्यक्तींनी बंटी जहागीरदार यांच्यावर अचानक गोळीबार केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। घटनेनंतर तात्काळ त्यांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते। तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। बंटी जहागीरदार यांच्या मृत्यूने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून राजकीय वर्तुळातही या घटनेचे पडसाद उमटले आहेत। हा हल्ला नेमका कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला, यामागे वैयक्तिक वाद होता की राजकीय वैमनस्य, याचा शोध पोलीस घेत आहेत। घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेत आहेत। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी शांतता राखावी व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। श्रीरामपूर शहरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे।